आजच्या धावपळीच्या युगात टीनेज म्हणजे पालकांसाठी एक अघोषित युद्ध सुरू झालं आहे. मुलं आपलं ऐकत नाहीत, सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात किंवा चुकीच्या आकर्षणापायी स्वतःचं करिअर धोक्यात घालतात. मुलांचा वाढता राग आणि तुमची चिंता याचं आता उत्तर एकाच रिपोर्टमध्ये आहे. बघा, आज प्रत्येक घरात हे एकच चित्र आहे. कुठलं? पूर्वी हो आई म्हणणारं बाळ आज प्रत्येक गोष्टीला नाही 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 म्हणतंय. मुलांना अभ्यासापेक्षा मोबाईल आणि बाहेरच्या जगाचं आकर्षणच जास्त वाटतंय. तुम्ही प्रेमाने सांगायला जाता, पण त्याचं रूपांतर मोठ्या वादात किंवा मुलांच्या रडण्यात होतंय, घर सोडून जाण्यात होतंय किंवा चुकीचा टोकाचा निर्णय घेण्यात होतोय. तुम्हाला भीती वाटते की तुमचं मूल चुकीच्या संगतीत किंवा चुकीच्या मार्गावर तर जात नाहीये ना? पालकांनो, शांत रहा. माझ्यावर विश्वास ठेवा. दोष तुमचा नाही आणि दोष तुमच्या मुलांचाही नाही. दोष आहे त्यांच्या बदलत्या हार्मोन्सचा आणि त्यांच्या मेंदूची रचना आपल्याला माहिती नसल्याचा. DMIT रिपोर्ट काय आहे आणि तो का काढलाच पाहिजे समजून घ्या. जेव्हा मुलं आपल्यापासून लांब जातात किंवा चुकीच्या आकर्षणात अडकतात, तेव्हा त्यांना ओरडून, मारून, धमकावून, भीती दाखवून काहीच साध्य होत नाही. उलट प्रकरण चिघळत जातं. तुम्हालाही माहिती आहे. आपल्याला गरज असते त्यांच्या इनबॉर्न अचूक टॅलेंटला ओळखण्याची. DMIT रिपोर्ट तुम्हाला काय सांगतो? तर मुलांचा स्वभाव आणि वागणूक नक्की कशी आहे? प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. मग तुमचं मूल हट्टी आहे की संवेदनशील आहे? त्याला समजावून सांगायचं आहे तर ते प्रेमाने, इमोशन समजून घेऊन की लॉजिकने? प्रत्येकाची लर्निंग स्टाईल वेगळी आहे. मग तुमचं मूल पाहूनच समजतंय, ऐकून समजतंय की प्रॅक्टिकल करून समजतंय? बऱ्याचदा असं होतं की चुकीच्या पद्धतीने आपण अभ्यासाचा आग्रह धरतो, त्यामुळे मुलं चिडतात. करिअर मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला DMIT रिपोर्टमध्ये कळतं की केवळ गर्दीचा हिस्सा आपल्याला मुलाला बनवायचं नाहीये, तर त्याच्या मेंदूची क्षमता कुठल्या क्षेत्रात ही सर्वोत्तम आहे हे आपल्याला या रिपोर्टमध्ये कळणार आहे. जेणेकरून गर्दीचा हिस्सा न बनता सर्वोत्तम एक तुमचा मुलगा वेगळा दिसून येईल. रिलेशनशिप बॉन्डिंग. पालकांनी मुलांशी कसा संवाद साधावा जेणेकरून दूर गेलेली मुलं पुन्हा तुमच्या जवळ येतील? कारण प्रत्येक मुलाशी संवाद साधण्याची भाषा वेगळी आहे. असं नाही होत सरसकट एकाच पद्धतीने तुम्ही प्रत्येकाशी संवाद नाही साधू शकत किंवा तुमचं तेच मूल त्याच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला त्याच्याशी कसा संवाद साधावा हे खरंच शिकण्याची गरज आहे. कारण रात्री अपरात्री मला फोन येतात, मदत करा, मूल घर सोडून गेलंय. का अशी वेळ येते आपल्यावर? कारण आपण ते मूल वाढलंय, मोठं झालंय, वयात आलंय हे आपल्याला कळतच नाहीये. तर वयाच्या प्रत्येक एका टप्प्यावर कशी भाषा, कशा टेक्निक आपल्याला मुलांशी बोलताना वापरायच्या आहे, त्यांना कसं समजून घ्यायचंय हे खरंच तुम्हाला समजून घेण्याची, शिकून घेण्याची खरंच गरज आहे. कारण एक काउन्सिलर म्हणून, एक हीलर म्हणून रोज अशा केसेस समोर येत आहेत. मूल घर सोडून जाण्यापूर्वी, मुलाच्या मनाची दारं त्याने बंद करण्यापूर्वी त्यांच्या मेंदूची भाषा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. DMIT हा फक्त एक रिपोर्ट नाहीये, तर तुमच्या मुलांच्या आयुष्याचं ते ब्लूप्रिंट आहे, नकाशा आहे. का आजच DMIT साठी अपॉइंटमेंट बुक करायची आहे तुम्हाला? तर तुमच्या मुलांच्या भविष्यातील स्ट्रगल वाचवण्यासाठी, तुमच्या घरातील अशांतता आणि वाद कायमचे मिटवण्यासाठी, मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी. एक लक्षात घ्या, तुमचा एक छोटासा निर्णय तुमच्या मुलाचं उद्याचं भविष्य सुरक्षित करणार आहे. मुलांवर रागवण्यापेक्षा, चिडण्यापेक्षा, ओरडण्यापेक्षा, धमकावण्यापेक्षा, त्यांना मारण्यापेक्षा त्यांच्या नैसर्गिक क्षमतांना समजून घ्या. जिज्ञासा गुरुकुलमला कॉन्टॅक्ट करा. सुजान पालकत्व आणि सुरक्षित भविष्य तुमचं सिक्युअर करा. बघा, मुलांना ओरडून आपण त्यांना आपल्यापासून लांब ढकलतोय का?
बघा, DMITद्वारे पुन्हा एकदा तुमच्या मुलांशी मैत्रीचं नातं निर्माण करा. एक हीलर आणि एक काउन्सिलर म्हणून रोज अशी अनेक प्रकरणं मी बघते आहे, की प्रत्येक वेळेला ते पालक म्हणतायत, की तुमचं जर जरा आधी ऐकलं असतं, हा रिपोर्ट मागच्याच वर्षी काढला असता, मागच्या काही महिन्यात जरी काढला असता, तरी आज ही वेळ आमच्यावर आली नसती. म्हणून आजच अपॉइंटमेंट बुक करा आणि कळकळीची विनंती आहे, की तुमचं मूल इयत्ता 6वीत जाण्याच्या पूर्वी DMIT रिपोर्ट काढाच काढा, कंपल्सरी काढा. काहीतरी चॅलेंजेस, काहीतरी दुःख, काहीतरी प्रॉब्लेम्स आयुष्यात आल्यानंतर आम्ही DMIT किंवा काउन्सिलिंग घेऊ असं करू नका. तर ही काळाची गरज आहे. ही बदलत्या हार्मोन्सची गरज आहे. प्रत्येक शाळेने कंपल्सरी प्रत्येक मुलाचा DMIT रिपोर्ट काढणं ही खूप गरज आहे. आम्ही इतकं जीवतोड सांगतो तर त्यावेळेला विश्वास बसत नाही किंवा गरज वाटत नाही. पण ज्या वेळेला प्रॉब्लेम येतात आणि त्यानंतर DMIT रिपोर्ट काढण्यासाठी लोकं इथे ऑफिसमध्ये येतात, त्यावेळेला खरंच ते असाच पश्चाताप करता, की आम्ही हा रिपोर्ट काही वर्षाआधी काढला असता तर खूप बरं झालं असतं. हा प्रॉब्लेम आमच्या आयुष्यात आलाच नसता. आधी जर तुम्ही रिपोर्ट काढला कुठलाही प्रॉब्लेम नसताना, तर तुमच्या मुलाला तुम्ही एक अति उच्च ठिकाणी एक डिझायर तुमचं जे स्वप्न आहे, तिथे तुम्ही कमी वेळात, कमी प्रयत्नात, कमी खर्चात तुम्ही तिथे इझिली त्याला बघू शकतात. तुमचं स्वप्न खूप सहजतेने पूर्ण होऊ शकतं. तर तुमचा वेळ जर तुम्हाला वाचवायचा असेल, तुमचा पैसा वाचवायचा असेल, तुमची एनर्जी वाचवायची असेल, तुमचं मुलांसोबतचं गढूळ झालेलं नातं तुम्हाला हील करायचं असेल, आयुष्यात अशा चॅलेंजिंग परिस्थिती नाही आल्या पाहिजे, ज्या आपण इतरत्र आपल्या आजूबाजूला बघत आहोत. तर असे चॅलेंजेस, असे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात नाही आले पाहिजे. सगळं काही आनंदी, हॅपी, इझी असं असावं असं वाटत असेल, तर आज नक्की तुमची अपॉइंटमेंट बुक करा. खरंच पुन्हा एकदा कळकळीची विनंती करते, की तुमचं मूल इयत्ता 6वीत जाण्याच्या आधी त्याचा रिपोर्ट काढाच. थँक यू सो मच मला इतका वेळ ऐकून घेतल्याबद्दल. खूप केसेस मी फेस करते आहे, सॉल्व्ह करते आहे. त्यामुळे आज लाईव्ह येऊन एक व्हिडिओ केला. थँक यू सो मच.